नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे भारतीय डाक विभाग बँक मार्फत म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 64,820 रुपये ते 1,73,860 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 10 जानेवारी 2025 पासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 30 जानेवारी 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। फीस पेमेंट देखील या ठिकाणी या काळादरम्यान तुम्ही करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डिपार्टमेंट ऑफ फायनान्स मार्फत निघालेली आहे। DGM फायनान्स किंवा जनरल मॅनेजर फायनान्स किंवा CFO या पदासाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। जॉब डिस्क्रिप्शन जे आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CA तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर इतर कोर्सेस जे आहेत सर्टिफिकेट कोर्सेस तुमच्या या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। मिनिमम या ठिकाणी 15 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। फायनान्शियल ऑपरेशन्समधला त्यामध्ये अकाउंटिंग आणि टॅक्सेशन मॅटर्स असेल, बँक्स आणि लार्ज कॉर्पोरेट्समध्ये असेल, PUCमध्ये असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये असेल, फायनान्शियल सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनमध्ये असेल, कुठल्याही एकामध्ये तुमचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमार्फत AGM प्रोग्राम व्हेंडर मॅनेजमेंटसाठीची ही वॅकन्सी जी आहे पदासाठी निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन IT झालेलं असेल किंवा मॅनेजमेंटमध्ये झालेलं असेल, यापैकी कुठलीही एक शैक्षणिक अर्थ जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 12 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा बँक किंवा फायनान्शियल सेक्टर किंवा व्हेंडर मॅनेजमेंटमध्ये असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रोडक्ट डिपार्टमेंटमार्फत सिनियर मॅनेजर प्रोडक्ट आणि सोल्युशनसाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MBA तुमचं झालेलं असेल 2 वर्षाचं किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मिनिमम या ठिकाणी 6 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यामध्ये बँक असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूट डीलिंग असेल किंवा डायरेक्ट प्रोडक्ट मॅनेजमेंट असेल, डेव्हलपमेंट रोल प्रोसेस असेल, पॉलिसीज आणि SOPs रिलेटेड रिटेल सर्व्हिस असेल, डिजिटल बँकिंग प्रोडक्ट लाईक कार्ड इन्शुरन्स, ॲक्वेरिंग आणि पेमेंट प्रोडक्ट्स संदर्भातील अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इंटरनल ऑडिट डिपार्टमेंटमार्फत सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिटर पदासाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे BSc तुमचं झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा तुमचं BTech झालेलं असेल किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेलं असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा तुमचं MSc इलेक्ट्रॉनिक्स किंवा अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल। त्याचबरोबर कंपल्सरी सर्टिफिकेट जे आहे CISAचं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या ठिकाणी देखील तुमचा 6 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। IS ऑडिट बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ कम्प्लायन्स ऑफिसर या पदासाठी। कॉन्ट्रॅक्ट बेसिस वॅकन्सी ही या ठिकाणी आहे। तर या पदासाठी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, कुठल्याही डिसिप्लिन नाही तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुमचं CA CS MBA फायनान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा समतुल्य अर्हता तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे। सर्टिफिकेट बँकिंग तुमच्याकडे या ठिकाणी सर्टिफिकेट बँकिंग संदर्भातील असणे या ठिकाणी अनिवार्य आहे। या पदासाठी तुमचा 18+ वर्षाचा अनुभव जो आहे या ठिकाणी मिनिमम असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदासाठी। या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे मिनिमम ग्रॅज्युएट तुम्ही असाल कुठल्याही डिसिप्लिनने, त्याचबरोबर 18 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता।
सिलेक्शन जे आहे या ठिकाणी तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। वयमर्यादा जी आहे तुमची 1 जानेवारी 2025ला काउंट केली जाईल। सिनियर मॅनेजर पदासाठी 24 ते 35 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी 32 ते 45 वर्षाची वयमर्यादा आहे। डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी 35 ते 55 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। जनरल मॅनेजर पदासाठी तुम्हाला 38 ते 55 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर चीफ कंप्लायन्स ऑफिसर या पदासाठी 38 ते 55 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी 38 ते 55 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी SC/ST PWD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 150 रुपये असेल। त्याचबरोबर इतर कॅन्डिडेट जे असतील त्यांना 750 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी करावं लागेल। वेतनमान जे आहे या ठिकाणी स्केल 7 या पदासाठी तुम्हाला 1,56,500 रुपये ते 1,73,860 रुपये असेल। स्केल 6 साठी तुम्हाला 1,40,500 ते 1,56,500 रुपये या ठिकाणी असेल। स्केल 5च्या पदांसाठी 1,20,940 ते 1,35,020 रुपये असेल। स्केल 3 साठी या ठिकाणी तुम्हाला 1,02,300 रुपये ते 1,20,940 रुपये असेल। स्केल 3 साठी तुम्हाला स्केल 3 साठी तुम्हाला या ठिकाणी 85,920 रुपये ते 1,05,280 रुपये असेल। आणि स्केल 2 साठी तुम्हाला 64,820 रुपये ते 93,960 रुपये इतके वेतनमान असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट मिळेल। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील मिळेल। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही जर मोबाईलमधून अर्ज करत असाल तर लँडस्केप मोडमध्ये मोबाईल घ्या, त्यानंतरच या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज करण्याच्या अगोदर सर्व जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, डिटेल माहिती एक वेळ संपूर्ण वाचल्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।